ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। विजेच्या खांबावरून शॉक लागून कोसळल्यामुळे सावंतवाडीतील वायरमन जखमी झाला आहे। घडनील मिसाळ हा महावितरणचा कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवा देत आहे। या दरम्यान सेवा बजावताना विजेच्या खांबावरून शॉक लागून तो कोसळला। त्याला अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सावंतवाडी येथील मच्छी मार्केट परिसरात पोलवर चढून काम करत असताना ही घटना घडली। काम करताना अचानक तो खाली कोसळला। यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात हलवले। दरम्यान याबाबत उपस्थित अधिकारी वर्गाला काम करत असताना विजेचा प्रवाह बंद नव्हता का अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांनी हात वर केले। दरम्यान दुसऱ्या अधिकाऱ्यानं तर आपणाला कल्पनाच नाही असं उत्तर दिलं। प्रश्नांची उत्तरे नसल्यानं अधिकारी वर्गानं हॉस्पिटलच्या कोपऱ्यात जाणं पसंत केलं। दरम्यान ही घटना घडताना प्रत्यक्षदर्शी असणारा कर्मचारी काय म्हणाला तेही पहा। कंत्राटी कर्मचारी पोलवर चढून काम करताना महावितरणचा परमनंट कर्मचारी कुठे होता हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला आहे। कुणाच्या मार्गदर्शनानं हे काम सुरू होतं? अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यात समन्वय नाही का? हे प्रश्नही उत्तराच्या शोधात आहेत। याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्यात। महावितरणनं कर्मचाऱ्यांची काळजी घ्यावी असं ते म्हणालेत। एकंदरीतच महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे आतापर्यंत अनेकांचे मनुष्य बळी गेलेत। आता तर कर्मचाऱ्यांचेही जीव धोक्यात आलेत। अधिकारी वर्ग कंत्राटदारावर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत। याआधी ओरोस मालवणमध्ये कर्मचाऱ्यांचे पोलवर शॉक बसून जीव गेलेत। त्यामुळे महावितरणमुळे होणाऱ्या जीवित व वित्तहानीची जबाबदारी घेणार कोण? की मनुष्याचा जीवही कंत्राटी समजला जात आहे? हे प्रश्न अनुत्तरितच राहत आहे। संबंधित लोकप्रतिनिधी याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार असा सवाल नागरिक आता करत आहेत। यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे की सर्व कर्मचारी साहेब सगळ्यांनी एकामेकाला इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे। मी आता कर्मचाऱ्यांना बोललो की तुमचं कुटुंब तुमच्यावरती अवलंबून असतं, तुमची बायको अवलंबून असते, तुमचे आई वडील अवलंबून असतात, तुम्ही मेहनत करतात, तुम्ही लोकांसाठी काम करतात, तर त्या दृष्टीने तुम्ही प्रिकॉशन घ्या, लोकांची काळजी घ्या आणि आपली काळजी पहिली महत्त्वाची घ्या असं मी सांगितलं। साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीने त्याला जर हँगलोज नसेल, कुठे फाटलेले असेल तर त्यांना हँगलोज घेण्यासाठी वरिष्ठ लेवलवरती तुम्ही मागणी करून घ्या। काय फाटलेले असेल तर ते मागणी करून घ्या आणि ते त्यांना हँगलोज द्या। अशा पद्धतीने मी साहेबांना सुद्धा बोललो आहे मेसेज द्या। तर तुम्ही एवढ्या दृष्टीने लोकांची काळजी घेत असताना परत तुमच्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्या आणि लोकांना चांगल्या प्रकारे सेवा मिळायला पाहिजे, कर्मचाऱ्यांचं रक्षण झालं पाहिजे, या दृष्टीने मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि त्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस समितीकडून मी त्यांना सांगितलं। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।